परत एकदा स्वागत आहे आपल्या वेगनपूर ब्लॉग्समध्ये. तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या इथं पावसाचं वातावरण झालेलं आहे. हे बघा, इथं पावसाचं वातावरण झालं आणि बघा इथं आमच्या बिल्डिंगवरती वायफायचं हे लावलेलं आहे. तर खाली ह्यांनी घेतलेलं आहे, त्यांनी इथं येऊन लावलेलं आहे वायफायचं. तर आता आम्ही थोडे वेळ इथंच बसणार आहे. हे बघा कसलं भारी वाटतंय. हा बघा आपला श्रेयश. हे बघा इथं असं वाटतंय इतकं भारी. आता आम्ही वरच्या टेरेसवरती जाणार आहे. तर चला वरच्या टेरेसवरती. मित्रांनो इथं आम्ही आता वरच्या टेरेसवरती चाललेलो पायऱ्यांनी. इथं आम्ही आता वरती आलेलो आहे. हे बघा वरनं कसलं भारी दिसतंय. हे बघा आपलं श्रेयश भाऊ पण यायला लागलाय. बघा कसलं भारी वाटतंय. बघितलं असेल कसलं भारी वाटतंय. ते बघा तिथं ते गाडी आहे ती धडकलेली तेव्हा मागणं पूर्ण पण धडकलेली. आता आम्हाला दिसलेली इथनं जाताना. हा म्हणले गाडीला काय झालं, तिथनं फुटली होती गाडी मागणी जरा, पुढून पण फुटलेली. तर हे बघा ह्या साईडला तिकडे एक बिल्डिंग आहे. तुम्हाला मी आमच्या इथनं उजनी धरण दाखवतो. उजनीचं तिथनं पाण्यात आता भीमा नदी, तेव्हा तिकडं नदी ती इथून नीट दिसत नसेल. मी आता आपल्या श्रेयश भाऊला एक चॅलेंज देणार आहे. हा पाईप ह्या मोठ्या पाईपातून काढून दाखवायचा. दाखव काढून. हा बघा आपला श्रेयश भाऊ काढत आहे त्या पाईपातून. काढाय नसल्यात मला सांग, मग मी काढतो. आपल्या श्रेयश भाऊला काय आता पाईप निघा नाही इधर. मित्रांनो आता आपल्या श्रेयश भाऊला काही काढायला आलं नाही, तर मी दाखवतो कसं काढायचं. मित्रांनो इथं आलं का नाही, आपल्याला ह्या साईडने आणि ह्या साईडने असं दाबायचं आणि मग वरती ढकलून निघला आहे असं काढायचं. आपल्या श्रेयश भाऊला काय आलं नाही काढायला, त्याला परत आता काढायला आपण इथं टाकतो. मी काढा आता. आपल्या श्रेयश भाऊला आणखीन पण निघत नाहीये. अरे ह्या साईडनं दाबायचं दोन्ही, दाब दोन्ही. काय 2 मिनिटं काढायला तुला येत नाही. असं कर आता, दोन्ही हातानं दाबून काढ, मग निघल. दोन्ही हातानं दाबून काढ. दाब जोरात. हे मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपल्या श्रेयश भाऊने काढलेला आहे ह्या पाईपातनं मोठा पाईप. तर फायनली आता तुम्ही कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन भावांनो लिहा, कारण आपल्या भावाला इतकं दिवस झालं काढा येत नव्हतं. चला आज काढा आलेला आहे फायनली. तर तुम्ही कमेंटमध्ये तेवढं नक्की लिहा. मित्रांनो आता आम्ही इथली ही जागा आता आम्ही साफ करणार आहे. इथं आम्ही बसणार आहे. तुम्हाला भेटतो जागा साफ झाल्यानंतर. काय सफाई नाही, कारण ह्याला धुवाच लागेल. ह्याच्या आधीपासून परमनंट डाग बसलेला आहे. तर आता ही धुईचं वीज काम आपण बघू, जाऊन द्या आता परत करायला सगळं. तर तुम्ही नक्की सांगा आपल्या इथे कसं दिसतं. आणि हा मौसम पण कसला भारी झालेला आहे. हे बघा हा बघा मौसम बघू शकता तुम्ही कसला झालाय. हे बघा मित्रांनो आता आम्ही इथं बसलेला आहे. बघा आपला श्रेयश भाऊ पण आहे. आम्ही दोघं इथं बसलेलो आहे. तर मित्रांनो तुम्हाला खालचा लुक दाखवतो. खालचा लुक इथं असं येतोय जरा. मित्रांनो ते बघा तिथं त्या डोंगरापाशी कसं झालेलं आहे ते बघा. खूप भारी वाटतंय इथनं बघायला.
तर मित्रांनो आता इथं जरा पाऊस येण्याची शक्यता वाटायला लागली आम्हाला. ते बघा त्या साईडला तर पाऊस पण चालू झाला असं वाटतंय. ते बघा तिकडं आता इथं थोड्याच वेळाने पाऊस येईल आपल्या इथं पण. तर तुम्हाला आपला पाऊस दाखवत तिथं आल्यावर. तर पाऊस चालू झालेला आहे. बघू शकता इथं हातात टिपकं पडलं. हे बघा इथं वरून पाऊस यायला लागला. आता खाली पावसाचं टिपकं पडायला लागलं. तेव्हा ते बघा तिथं पावसाचं टिपकं पडलं खाली. तर बघा माझ्या हातावर पण आता पडला टिपका. तर आता पाऊस यायला लागला हळूहळू. तुम्हाला दाखवतो जरा पाऊस आल्यावर. आमच्यासोबत प्रँक झालेला आहे. पाऊस आलेला नाही, उलट ढग जायला लागलं तर आणि उजेड यायला लागला आहे. बघा इथं सगळीकडे उजेड आलेला आहे. पाऊस येण्याची शक्यता आम्हाला वाटत नाही आता. तर आज आपण ब्लॉग इथंच थांबून तुम्हाला दाखवतो उद्याच्या ब्लॉगमध्ये जर पाऊस आला तर. मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका.